नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण असा ट्विस्ट येणार आहे की जो पाहून नागराजचे दाबे धरणार आहेत. एका बाजूला सुमानची साक्ष आणि दुसऱ्या बाजूला सायलीचा मास्टर स्ट्रोक. काय घडणार आहे नेमकं? चला तर पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, आपण पाहणार आहोत की सुमन अखेर कोर्टात कटघऱ्यात उभी राहते. नागराजचा वकील तिला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतो. तो विचारतो, सुमन, तुम्ही कोणाच्या दबावाखाली नाहीस ना? जे काही सांगायचं आहे ना ते खरं सांगा. पण सुमन आता काही डगमगणारी नव्हती. ती बाणेदारपणे सांगते की मी कोणाच्याही दबावाखाली नाही आहे. माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे आणि 22 वर्षापूर्वी जे भयानक सत्य कोर्टासमोर उघड करते, जो अपघात घडलेला असतो तो नागराजनेच घडून आणलेला असतो, ती सर्वांसमोर सांगत असते. पण कथेमध्ये एक मोठा धक्का बसतो. सुमनची साक्ष न पारडं फिरलं असं वाटतं अचानकच. 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपराधातून नागराजला बेल मिळत असते. हे ऐकून अर्जुन पूर्णपणे खचून जातो. त्याला डोळ्यासमोर गुन्हेगार सुटताना पाहणं शक्य वाटत नाही आणि तो रागाच्या भरात नागराजला पोलीस स्टेशनमध्ये लाथ घालतो आणि आव्हान देतो की हे बघ नागराज, आता या गुन्ह्यातून तुझी सुटका झाली आहे, पण घरगुती हिंसाचारातून तुझी सुटका कशी होईल असे अर्जुन म्हणत असतो. मात्र नागराजला या सर्वांचा काहीच फरक पडत नाही. तो नेहमीच्या स्टाईलमध्ये हसत असतो. नागराजला वाटतं की आता मी मोकळा आहे. पण तिथे सायली आणि सुमनची एंट्री होते. सायली नागराजला उद्देशून म्हणते की नागराज काका, 22 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यातून तुमची सुटका झाली असेल, पण घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यातून तुम्हाला बेल कशी मिळेल? सायलीने सुमनच्या मदतीने नागराजवर घरगुती हिंसाचाराचा नवा खटला दाखल केला आहे की की काय? आणि नागराजला अडकवणं सोपं जाणार आहे की नाही? तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण हेच बघणार आहोत.